राज्यातील बदलत्या समीकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षात उभी फूट पडली खरी, पण याचं संपूर्ण खापर हे भाजपवर फोडण्यात येत आहे। भाजप यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जातं। आता शिवसेनेत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे दोन गट निर्माण झालेत, तर राष्ट्रवादीतही तीच परिस्थिती पाहायला मिळते। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे। आता पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या वाट्याला कधी आशा आली तर कधी निराशा। काहींनी मन मोकळं केलं तर काही जणांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण झाली। अशीच परिस्थिती शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर आणि गजानन कीर्तीकरांची झाली आहे। त्यांची पक्षांतर्गतच गोची झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय। या मागचं नेमकं कारण काय, नेमकं हे प्रकरण काय, याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नुकतीच महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडली। त्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधकातील नेत्यांनी जय्यत तयारी केली होती। या दरम्यान एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले। त्यापूर्वी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला। निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन प्रमुख पक्षात फूट पडून गट निर्माण झाले। पक्षफुटीनंतर शिवसेनेला लागलेली गळती लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरूच राहिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही असंच झालं। फुटून बाहेर पडण्यासाठीची वेगवेगळी कारणं नेते मंडळींनी दिली। आता येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर या पक्षांचं भवितव्य अवलंबून असलं तरी पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे। कारण बाहेर पडलेल्या पक्षातील नेत्यांमध्येही अनेक वेळा अंतर्विरोध दिसून आले। मंत्रिपदासाठी अनेकांची घालमेल झाली, मात्र काही जण अद्यापही त्यापासून वंचित राहिले। मंत्रिपद मिळत नसल्याने काही नेत्यांनी हास्यास्पद विधानं केली। या पलीकडे ते काहीच करू शकले नाहीत, कारण आता फुटून कुठे जाणार, कुठे गेले असते तर लोकांच्या नजरेत त्यांच्याबद्दलची आहे ती किंमतही संपून गेली असती। यात रवींद्र वायकर आणि गजानन कीर्तीकर यांची प्रकरणं ताजी आहेत। तपास यंत्रणा मागे लागल्यामुळे वायकर यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांना महायुतीने उमेदवारीही दिली। परंतु त्यानंतर एक प्रश्न साहजिकच पडतो, तो म्हणजे वायकर हे स्वतःच्या मर्जीने शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते का? सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। कारण माझ्या समोर दोनच मार्ग होते, पहिला म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा आणि दुसरा कारागृहात जाण्याचा, असं वायकरांनी विधान केलं। त्यांचे हेच वक्तव्य सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आलं, कारण ते लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच आले होते। विरोधक आणि लोक जे बोलतात त्याला पुष्टी मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य हे वायकरांनी केलं होतं। त्यामुळे पक्षातील नेत्यांमुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली असणार अशी शक्यता वाटते। याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांचं। त्यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ राहणं पसंत केलं। या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेतून अमोल कीर्तीकर यांना रवींद्र वायकरांच्या विरोधात उभा करण्यात आलं। त्यामुळे गजानन कीर्तीकर यांची मोठी अडचण निर्माण झाली। पक्षाचा प्रचार करायचा की पुत्राचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला। ठाकरेंनी गजानन कीर्तीकरांच्या पुत्राला उमेदवारी दिल्यामुळे गजानन कीर्तीकर यांच्यावर पक्षाचा प्रचार केला नाही, मुलाला अप्रत्यक्षरित्या मदत केली असा शिंदेंच्या शिवसेनेतून संशय घेतला गेला। प्रत्यक्षात गजानन कीर्तीकर हे तटस्थ राहिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शिंदे सेनेत आपण एकटे पडण्याची जाणीव त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली। आता गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरू झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्रही लिहिलंय। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गजानन कीर्तीकर यांनी संपर्क साधून दिलगिरी व्यक्त केली आहे। आता त्यांच्याबाबत पुढील जो काही निर्णय आहे तो पक्ष घेईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय।
आता कारवाई म्हणजे पक्षातील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येऊ शकतं। त्यामुळे पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार का आणि त्यातून काय साध्य होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।